वेलकम ऑल ऑफ यू. आज आपण अभ्यासणार आहोत अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजेच आउटलाईन ऑफ इन्फॉर्मल लेटर, फॅमिली लेटर किंवा पर्सनल लेटर. अनौपचारिक पत्र, कौटुंबिक पत्र किंवा वैयक्तिक किंवा खाजगी पत्र. तर कोणतेही पत्र असू द्या, त्या पत्रामध्ये त्याचे 5 पार्ट होतात. तर ते 5 पार्ट आहेत: ॲड्रेस अँड डेट, सॅल्युटेशन किंवा बिगिनिंग, मेन पॉईंट्स ऑफ लेटर, कन्क्ल्युजन आणि एंड ऑफ लेटर. कोणतेही पत्र हे या 5 पार्टमध्ये विभागले जाते आणि याची मार्क्स देण्याची पद्धती या 5 पॉईंटनुसारही असते. त्यामुळे प्रथम आपण या 5 पार्टचा आपण आउटलाईन अभ्यासू. कोणत्याही पत्राची सुरुवात ही उत्तरपत्रिकेच्या नवीन पानावर करावी. प्रथम प्रश्न क्रमांक आणि उपप्रश्न क्रमांक टाकावा. त्यानंतर उत्तरपत्रिकेच्या डाव्या बाजूला ॲड्रेस आणि डेट लिहावे. ॲड्रेस लिहित असताना जर का परीक्षामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये ॲड्रेस दिलेला असेल तर तो लिहावा, नसेल तर आपण आपल्या पद्धतीने जो आपण पाठ केलेला आहे किंवा समजलेला आहे तो ॲड्रेस लिहावा. आता आपण या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. XYZ पहिल्या ओळीत असावा. त्यानंतर ताज होम कॉमा MG रोड कॉमा सातारा. त्यानंतर त्याचा पिनकोड नंबर 6 अंकी लिहावा. त्यानंतर तारीख लिहिणे 1 मार्च 2025. याप्रमाणे ॲड्रेस हा 4 ओळीचा आणि तारीख 1 ओळ अशी 5 ओळ, अशा 5 ओळीचा ॲड्रेस अँड डेट असला पाहिजे. त्यानंतर एक ओळ सोडावी. माय डिअर. आपण या ठिकाणी ज्यांना पत्र लिहिणार आहोत त्यांचे नाव, माय डिअर फ्रेंड, माय डिअर ब्रदर, सिस्टर, एल्डर ब्रदर, जे कोणाला पत्र पाठवणार आहात ते. त्यानंतर कॉमा द्यावा. त्यानंतर पुन्हा एक ओळ सोडावी. पॅरेग्राफ पडणार नाही. त्यामुळे आपण काय करणार आहोत, ज्या ज्या ठिकाणी पॅरेग्राफ येणार आहे त्या त्या ठिकाणी आपण एक ओळ सोडणार आहोत. त्यानंतर पत्राची सुरुवात बिगिनिंग हे आय हॅव रिसिव्ड किंवा गॉट युअर लेटर, आय एम व्हेरी हॅप्पी टू रीड इट किंवा आय एम व्हेरी सॅड टू रीड इट याप्रमाणे करावे. जर आनंददायी बातमी असेल तर हॅप्पी घ्यावे, दुःखदायी गोष्ट असेल तर सॅड वापरावे. त्यानंतर आय एम व्हेरी फाईन हिअर, हाऊ आर यू, आय राईट दिस लेटर फॉर टेलिंग अबाउट याप्रमाणे सुरुवात करून त्यानंतर कशासाठी पत्र लिहिणार आहोत ते एका वाक्यात लिहावे. आणि ह्याप्रमाणे आपण पहिला पॅरेग्राफ म्हणजे पत्राचा पहिला पॅरेग्राफ जो आपण लिहिणार आहोत तो अत्यंत महत्त्वाचा आहे, तो आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. त्यानंतर एक ओळ सोडावी. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये मेन पॉईंट्स, पत्र आपण का लिहिणार आहोत, पत्र लिहिण्याचे कारण काय आहे, किंवा 2 किंवा 3 पॅरेग्राफ या ठिकाणी तयार करावेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्क्ल्युजन. कन्क्ल्युजनचा पॅरेग्राफ हा आपण या ठिकाणी एक ओळ सोडून लिहावा, कारण की ह्या ठिकाणी पॅरेग्राफ नवीन करताना एक ओळ सोडणे आवश्यक आहे. तर कन्क्ल्युजनचा पॅरेग्राफ हा सर्वांनी पाठ करावा की जेणेकरून सर्वांसाठी ते सोपं जाईल. कन्वे माय बेस्ट रिगार्ड्स टू पॅरेंट्स अँड ग्रँडपॅरेंट्स, गिव्ह माय लव्ह टू लिटल बेबी, आय मिस ऑल ऑफ यू व्हेरी मच, ॲज सून ॲज यू गेट अ लेटर प्लीज रिप्लाय मी. त्यानंतर एक ओळ सोडावी आणि शेवटी एंड ऑफ लेटर युअर्स लविंगली कॉमा XYZ. जर आपण सुरुवातीला नाव लिहिलं असेल तर तेच नाव खाली लिहिलं तरी चालेल. तर याप्रमाणे आपण आउटलाईन ऑफ लेटर, तर ह्या प्रमाणे आपण तुम्ही ॲड्रेस अँड डेट, सॅल्युटेशन म्हणजे सुरुवात, मेन पॉईंट्स आणि कन्क्ल्युजनचा एक पॅरेग्राफ आणि एंड ऑफ लेटर याप्रमाणे जर लिहिलं तर तुम्हाला कमीत कमी तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये गॅरंटेड मार्क्स मिळू शकतात. तर तुम्हाला हा टॉपिक समजला असेल तर सबस्क्राईब माय चॅनल अँड शेअर विथ युअर फ्रेंड. थँक्यू.